आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन जवळजवळ 6 महिन्यांहून अधिक कालावधी लोटलाय. आपण आल्यामुळे महाराष्ट्राला अनेक काही मिळालं. काय महाराष्ट्राला मिळालं? महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय दिलं इतक्या दिवसात? खरं म्हणजे आम्हाला 6च महिने झालेत, त्यामुळे थोडा वेळ, परंतु एवढं नक्की की 6 महिन्यामध्ये या राज्यामध्ये जे प्रकल्प थांबले होते, जे निर्णय थांबले होते, जी कामं थांबली होती, अगदी या राज्यात पाहिलं आपण गेल्या 2.5 वर्षामध्ये एक निगेटिव्हिटी पाहायला मिळत होती. मी कोणावर आरोप करणार नाही, कोविडही होता, परंतु जे लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीला मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी दोघंच होतो, परंतु आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये देखील आम्ही राज्याच्या हिताचे निर्णय घेणं सुरुवात केली. समाजातल्या प्रत्येक घटकासाठी काही ना काही चांगले निर्णय झाले पाहिजे अशी भूमिका आणि भावना ठेवून आम्ही निर्णय घेत गेलो. आम्ही या 3-4 महिन्यामध्ये आता 6 महिने झाले, परंतु असे धोरणात्मक निर्णय जवळपास, आता त्याची उजळणी मी करू इच्छित नाही, कारण आपल्याला माहीत आहे म्हणजे शेतकऱ्यांचे विषय, त्यांना जी काही नुकसान भरपाई, शेवटी शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, तो संकटात असताना त्याला मदत केली पाहिजे म्हणून आम्ही सगळे निकष डावलले. NDRFच्या निर्णयात बदलले, दुप्पट दिलं, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले. जे सततच्या पावसामुळे होणारं नुकसान त्याला आम्ही मदत दिली. जे 50,000 रुपये रेग्युलर कर्जफेड करत होते प्रामाणिकपणे, त्यांना निर्णय घेतला होता मागच्या सरकारने, पैसे दिले नव्हते. आम्ही एकाच दिवशी, कॅबिनेट होती, एका क्लिकवर 2,500 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले, जवळपास 6,90,000. तुम्ही एवढे धडाडीचे निर्णय घेताय तरीही टीका होते आहे. नाही, हे बघा, तुम्हाला सांगतो ना, खूप निर्णय घेतले. पेट्रोल डिझेलचे पैसे कमी केले आम्ही आल्या. केंद्र सरकारने केले होते, इतर काही राज्यांनी केले होते, पण आपल्या राज्यांनी केले. सरकारमध्ये मी त्याही होतो, तुम्ही म्हणाल तुम्ही होता, पण माझ्याकडे जे माझ्या डिपार्टमेंट पुरते अधिकार होते की नाही ते पण, म्हणजे काय परिस्थिती होती? पण अरे लगेच डायरेक्ट पुढचा कुठे तिकडे थांबा. लय तुम्ही पण डिपार्टमेंटमध्ये जायला लागली. इतर लोक गेलीच होती. पण तुम्हाला मी सांगतो, पेट्रोल डिझेल असेल, शेतकरी असतील, 75 वर्षाचे वयाचे लोक, त्यांना आम्ही मोफत ST प्रवास सुरू केला, मोफत. त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही काम करतोय. काही लोक म्हणाले, अरे 75 वर्ष काय, आता ते कुठे प्रवास करणार? 4 कोटी लोकांनी STचा मोफत प्रवास केला, 4 कोटी लोकांनी. आम्ही सिंचनाचे प्रकल्प, जे सिंचन वाढलं पाहिजे यासाठी 18 जे प्रकल्प प्रलंबित होते, याचा निर्णय घेतले. 2.5 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. आता सगळे सण उत्सव जोरात साजरे झाले. गोविंदा झाला, गणपती, नवरात्र, दिवाळी, एक चैतन्य निर्माण झाले या राज्यामध्ये, जे सगळे घरात बसले होते. असे केलं ना आम्ही. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळाली. अनेक लोकांमध्ये एक पॉझिटिव्हिटी आली, एक प्रॉस्पेरिटी आपण पाहतोय. एक थोडं माणूस, थोडं तर त्याला या सगळ्या, शेवटी आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, ती आपण वाढव. सगळे निर्बंध आम्ही काढून टाकले, झाला ना त्याचा फायदा. मुंबईचं सुशोभीकरण आता सध्या दिसतंय. संपूर्ण मुंबई एक वेगळ्या रूपांमध्ये दिसते. तुमचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, पण हे केवळ सुशोभीकरण पुरेसं आहे का? कारण मुंबईकरांना काय हवंय? मुंबईकरांना वेगवेगळ्या ठिकाणी जे करप्शन सुरू आहे, जो भ्रष्टाचार सुरू आहे, तो थांबवायचा. तो तुम्ही काढला पाहिजे ना. तुम्ही तर, आम्ही चांगली कामं केलेली दाखवली पाहिजे, लोकांना काय पाहिजे ते केलं पाहिजे. निश्चितच आम्ही दाखवूच, पण हे केवळ रंगरंगोटी, तुम्हाला एक करून बघा, आमचं तुम्ही चांगलं दाखवू नका. आम्ही जेवढं करतोय, जे लोकांच्या हिताचं आहे ते तर दाखवा बस, आणि जे चुकीचं आहे ते दाखवा. निश्चितच आम्ही जर कुठे चुकलो, आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या, तर सजेशन करा ना तुम्ही.
तुमच्या सूचनांचा देखील आदर आमचं सरकार करेल, कारण आमचं सरकार सगळ्यांचं ऐकून घेऊन पुढे जाणारं सरकार आहे. आणि ब्युटिफिकेशन तुम्ही सुशोभीकरणाचं म्हणालात, मी सांगतो तुम्हाला, जेव्हा आमचं सरकार आलं, आमचं म्हणजे आपलं आहे सगळ्यांचं, आमचं नाही, आपलं सगळ्यांचं सरकार आहे, तेव्हा जे दर वर्षी पावसाळ्यामध्ये या मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास व्हायचा, पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा प्रवास व्हायचा, अनेक अपघात व्हायचे, त्याच्यामध्ये लोकांचे मृत्यू व्हायचे, आणि आपणच ते सगळे खड्डे, म्हणजे आपण म्हणजे सगळे मीडिया, खड्डे एवढे आहेत, एवढा त्रास आहे, एवढे खड्डे आहेत, ते मोजायचे, त्याचे आकडे आपण मांडायचे, प्रिंट मीडिया आपल्या चॅनलच्या माध्यमातून. मुंबई महापालिकेमध्ये एक आर्थिक समृद्ध असलेली मुंबई महापालिका हे का करू शकत नाही, असं जेव्हा माझ्या मनात विचार आला. कारण जेव्हा बघा आपल्याला काही करायचं असेल तर अधिकार पण पाहिजे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तातडीने कमिशनरना बोलवलं, म्हणलं याच्यावर मला सोल्युशन पाहिजे. तर म्हणाले याच्यावर हे सोल्युशन एकच आहे, कॉन्क्रीटचे रस्ते करायला पाहिजे आपल्याला, नाही तर डांबराचे रस्ते दर पावसाळ्यामध्ये दुरुस्त होतात, दुरुस्तीला पैसे जातात, डांबराचे रस्ते त्याला खड्डे पडतात, दुरुस्त दर पावसाळ्यामध्ये खड्डे भरायला त्याच्यात पैसे वाया जातात. मग मी म्हणालो तुम्ही काय करत होता आतापर्यंत? बोले 25-50 किलोमीटर आम्ही करत होतो. बोले 25-50 किलोमीटर करत बसले तर 50 वर्ष लागतील. त्यांना सांगितलं 500 किलोमीटर तुम्ही तातडीने रस्ते घ्या. तातडीने ते रस्ते घेतले, त्याचं सगळं प्रक्रिया पूर्ण झाली, त्याचं काम आता सुरू होईल. पुढचे 400-450 किलोमीटर बाकी आहेत. आता फेब्रुवारी मार्चमध्ये त्याचे सगळे जी काय प्रक्रिया करायची ती पूर्ण, म्हणजे पुढच्या 2 वर्षात तुम्हाला मुंबईमध्ये खड्डा शोधावा लागेल, एवढंच मी सांगतो. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही कार्यक्रमाला याल खड्डे तेव्हा आपण पाहूयात. खड्डे मुक्त मुंबई येणार ना. मी खोटं नाही, मी आधी करतो नंतर बोलतोय. आपले दवाखाने एक चांगला उपक्रम आपले आहे. दवाखाने, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, प्रत्येक आता 100च्या जवळपास ते दवाखाने, मोदी साहेबांच्या शुभ हस्ते पण काही दवाखान्यांचं सुरुवात झाली. प्रत्येक स्लममध्ये प्रत्येक सर्वसामान्य लोक राहतात, त्यांना तिथे मोफत उपचार मिळाले पाहिजे, औषध जे काही मिळालं पाहिजे. 147 प्रकारच्या मोफत तपासण्या आहेत त्याच्यामध्ये. बरं. आणि घराजवळ कुठे स्ट्रक्चर जिकडे असेल तिथे स्ट्रक्चरमध्ये, जिथे नसेल ते कंटेनर, एअर कंडिशन कंटेनर, तिथे MBBS डॉक्टर, एक नर्स, स्टाफ, वॉर्ड बॉय, 4 लोक काम करतात. जवळ लाखो लोकांनी त्याचा फायदा घेतलाय. मुंबई ट्रान्सहार्बर लिंक हा मार्ग वेळेमध्ये पूर्ण होणार? बिलकुल. म्हणून तर मी त्याच्यावर 2-3 वेळा जातोय, व्हिजिट करतोय, कामाचा आढावा घेतोय. 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज आहे तो. आणि तुम्हाला मी सांगतो, पर्यावरण पूरक तो आपण हायवे सीलिंग करतोय. आता मुंबईतला माणूस, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड, तिथे जो लँड होणार आहे तो चिरलेला 2 तास लागतात. आता किती वेळात जाईल? 15 ते 20 मिनिटामध्ये मुंबईतला नरिमन पॉईंटचा माणूस थेट तिकडे चिरलेला उतरेल. ही 4 शहरं ओलांडून, आणि तिथून आम्ही मुंबई पुणेला एक्सप्रेसला कनेक्ट केलाय. मुंबई गोवा त्याला आम्ही कनेक्ट केलाय. वरळी शिवडी कनेक्टर पण पुन्हा. वरळी शिवडी तो त्याचा भाग आहे. शिवाय आपला मुंबईचा कोस्टल रोड, कोस्टल रोडला कनेक्ट रोड मधला एक अडथळा नुकताच दूर झालाय. कोस्टल रोडला तो कनेक्ट होतोय. सगळ्यात मोठा इम्पॅक्ट देणारा, इम्पॅक्ट वाईज जर बघितलं आपण तर बघा मुंबई पुणे कसा झाला. गडकरी साहेबांनी बाळासाहेबांच्या संकल्पनेतला केला तेव्हा 7-8 तास लागायचे मुंबईला, मुंबई आणि पुणे. आता 2.5 तासामध्ये माणूस इकडचा तिकडे जातो. सर्व्हिस इंडस्ट्री वाढली, IT इंडस्ट्री वाढली, रिअल इस्टेट बूम झालं ना. रोज डेली अपडाऊन करायला लागला माणसं. आता मी तिथे एक मिसिंग लिंक करतोय. जगातला सगळ्यात वाईडेस्ट हा मिसिंग लिंक आहे. मोठा टनेल आहे आणि अंडर वॉटर पण जातोय. हा, तो अंडरग्राऊंड जातोय, तलावाच्या खाली आहे तो. आणि तो झाल्यामुळे घाट सेक्शन अवॉइड होईल. अर्धा तास तुम्ही लवकर पोचाल. मुंबईतला माणूस पुण्यात, पुण्यातला माणूस मुंबईत. अपघात कमी होतील. तुमची एक इमेज या निमित्ताने एक चांगली होते की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणारा एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले, अशी तुमची नेहमी एक इमेज केली जाते. शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर हेच राज्याला वेगाने प्रगतीकडे नेत असतं. ज्या राज्यामध्ये इन्फ्रा प्रोजेक्ट जास्ती आहेत त्याची भरभराट आणि त्याचा विकास जोरात असतो. समृद्धी महामार्ग हा तर गेम चेंजर आहे महाराष्ट्रासाठी.
बिलकुल गेम चेंजर आहे. समृद्धी म्हणजे काय, तो फक्त हायवे नाही आहे. समृद्धी म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा या राज्याच्या दृष्टीने, देशाच्या दृष्टीने गेम चेंजर प्रकल्प आहे. तुम्ही एक शेतकऱ्याचा माल तिथून निघाला नागपूरवरून, तो मुंबईत यायला 3 दिवस लागायचे. आता सकाळी गाडी निघाली तर संध्याकाळी इकडे पोहोचणार मुंबईमध्ये. इथं 18-18 तास लोकांना, खाजगी जे कारने ड्राईव्ह करणारे लोक, प्रवास करणारे लोकांना 18 तास, 16 तास. आता आम्ही स्वतः आलो तिकडून, 6 ते 7 तासामध्ये या ठिकाणी नागपूरमधला माणूस मुंबईमध्ये पोहोचेल. महाराष्ट्रातले हे अनेक जादू आहे. उद्योजक इथे आहेत सर. हा? महाराष्ट्रातले अनेक उद्योजक इथे आहेत ज्यांना आपण उद्योगरत्न पुरस्कार उद्योजकांना देखील देणार फायदा होणार, तो त्यांनी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. त्याच्यामुळे जे मुंबई उद्योजक फक्त मुंबई, नाशिक, पुणे, रायगड, संभाजीनगर इथपर्यंत थांबले होते, आता आम्ही त्यांना आवाहन देखील करतोय की आपण आपण कनेक्टिव्हिटी या रस्त्याच्या माध्यमातून तुम्हाला आणखी जवळ येते, जवळ तुम्हाला तुमचं अंतर वाचतंय, तुमचं रॉ मटेरियल असेल, फिनिश गुड असेल, लेबर असतील, हे सगळं एवढं फास्ट होणार आहे. आणि त्यांना आम्ही सवलती देऊ तिकडे त्या ठिकाणी जायला. आम्ही चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर देतोय, खूप चांगलं पोटेन्शियल आहे आपल्याकडे, स्किल मॅनपॉवर आहे. आणि आता सरकार बदललंय, सरकार उद्योजकांना रेड कार्पेट देणार. त्याला सबसिडी असेल, जीएसटी परतावा असेल. मोठा उद्योजक एखादा आला तर त्याला स्पेशल पॅकेज देण्याचा निर्णय घेतला. उद्योग मंत्री इकडे बसलेत. आणि म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणावर लोक आकर्षित आपल्या राज्यामध्ये होत आहेत. सर, तुम्ही गडचिरोलीचे पालकमंत्री होतात. गडचिरोलीवर आपलं विशेष प्रेम आहे. गडचिरोलीमध्ये काही उद्योग व्यवसाय या निमित्ताने काही येणार आहेत का? काही तुमची विजन आहे का? गडचिरोलीमध्ये तुम्हाला मी सांगतो, मी पालकमंत्री होतो. गडचिरोली हा नक्षलग्रस्त भाग आहे, हा आदिवासी जिल्हा आहे, हा मागास जिल्हा आहे. याला मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे म्हणून मी प्रयत्न केले. मी पहिलं काम केलं, सुरजागड मायनिंग प्रकल्प सुरू केला. खूप विरोध होता, घाबरत होते लोक. मी म्हणालो, अरे नक्षलला सरकार घाबरलं तर सरकारचा काय उपयोग आहे? बोले चालू करा, बिलकुल मला चालणार नाही. आणि हे सुरू झालं पाहिजे. हे सुरू झालं. आता 5,000 लोकांना तिथे रोजगार मिळतोय. तो आणखी एक स्टील इंडस्ट्री टाकतोय, ते 7-8 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. आणि जवळपास आत्ता 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट गडचिरोलीमध्ये होती आहे. 20,000 कोटीची. टाटा बरोबर आम्ही TCS बरोबर काही स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम करतोय. त्याच्यामध्ये आम्ही सरकारचा वाटा आणि TCSने मोठा त्या ठिकाणी सहभाग घेत आहे. असे अनेक लोक आम्ही तिकडे आणतोय. त्यामुळे तिथल्या गडचिरोलीतल्या लोकांच्या हाताला काम मिळालं, तिथे जर पायाभूत सुविधा मिळाल्या, रस्ते मिळाले, आरोग्य मिळालं, शिक्षण मिळालं, तर नक्षलवाद विसरून, म्हणजे नक्षलवाद संपून जाईल. नक्कीच. बिलकुल. मुख्यमंत्री म्हटलं की ठाणे डोळ्यासमोर येतं, तुमचं ठाणे डोळ्यासमोर येतं. ठाण्याला तुम्ही काय दिलं? ठाण्यात आपलं सुरुवात आहे, तिथूनच सुरू झालं. त्यामुळे आता ठाण्यातली देखील जे प्रकल्प, मेट्रोचं काम सुरू आहे, इंटरनल मेट्रोचं काम सुरू होईल. त्या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे, आम्ही बायपास करतोय. काटाई, काल बोगदा काटाई ऐरोलीचा टनेल होता, त्याचं आम्ही सुरुवात केली. तिथे मी स्वतः गेलो होतो. खासदार श्रीकांत शिंदे त्याचा पाठपुरावा करतायत. आणि संपूर्ण मुंबई MMR मध्ये ज्या ज्या वाहतूक कोंडीची जी काही स्पॉट आहेत ते आयडेंटिफाय करून पूर्णपणे बायपास असतील, अंडरपास असतील, टनेल असतील, एलिव्हेटेड रोड असतील, हे सगळं आपण करतोय. मेट्रो आहे, तिथून कल्याण तळोजा मेट्रो आहे. मुंबईपासून वडाळा, मुंबई, मीरा भाईंदर, इकडे कल्याण डोंबिवली, सगळ्या मेट्रो, उल्हासनगरपर्यंत मेट्रो आपली जाते. हे सगळं मुंबईमध्ये आणि मुंबई MMR मध्ये मेट्रोचं जाळं देखील आपण, शेवटी ट्रान्सपोर्ट सिस्टीम चांगली असली पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांना फायदा होतो त्याचा. नाही तर माणसं थकून जातात प्रवासामध्ये. सर, काही राजकीय प्रश्न नक्की विचारणार. सगळ्यांना उत्सुकता आहे, कॅबिनेटचं एक्सपेन्शन. मुंबई झाले तुमचे प्रश्न संपले? इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रश्नावर आता आपण प्रश्न राजकीय संपले? प्रश्नांवर येऊया. प्रश्न संपले नाही ना? नाही, राजकीय प्रश्नांवर आपण नक्की येऊया. कॅबिनेटचं एक्सपेन्शन कधी होणार? लवकरच होईल असं तर आपण नेहमीच सांगता. नाही झालं ना. मागे पण सांगितलं तेव्हा झालं की नाही? आम्ही मागे पण सांगितलं लवकर होईल, झालं. पण त्या लवकरला काही डेडलाईन नाही? होईल. आता काय जास्ती काय तशी काय अडचण नाही आहे. तुम्ही तुमचे डबल इंजिन सरकार आहे असं म्हणता.
तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही केंद्रामध्ये मोदीजी असतील, अमित शहा असतील यांच्या वारंवार भेटी होतात. महाराष्ट्रासाठी तुम्ही केंद्राकडे काय मागितलं? बघा, जेव्हा राज्यामध्ये समविचारी पक्षाचं जे लोकांनी मॅन्डेट दिलेलं, लोकांची भावना होती की शिवसेना आणि भाजपचं सरकार स्थापन झालं पाहिजे. दुर्दैवाने तसं झालं नाही, पण आम्ही ते दुरुस्त केलं आणि सरकार स्थापन झाल्यामुळे एक केंद्र आणि राज्य यांचे दोघांचे हे पाहिजे, चांगले संबंध असले पाहिजे, त्यांचं बॉन्डिंग असलं पाहिजे, तेव्हाच उद्योजक येतात. नाही तर उद्योजक घाबरतात, अरे इकडे आल्यावर परमिशन मिळतील नाही मिळेल, बरोबर आहे ना. त्यामुळे आता आम्ही जे काय अनुभव घेतोय, लोक स्वतःहून विचार न करतायत की आम्हाला इथे इन्व्हेस्ट करायचं आहे, आणि आम्ही त्यांना सांगतो या आता. आणि म्हणून मोदी साहेबांनी देखील आम्हाला सांगितलंय की या राज्यात देखील मोठे उद्योग येण्यासाठी केंद्र सरकार पूर्ण सपोर्ट करेल, पूर्ण मदत करेल. आणि म्हणून 2 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने या राज्यातले जे प्रलंबित प्रकल्प आहेत, रेल्वेचे प्रकल्प आहेत, रस्त्यांचे प्रकल्प आहेत, त्याला दिले, त्याला ठेवलेत. मला एक अनुभव आहे, 15,000 कोटीचा आम्ही नगर विकासाचा प्रस्ताव पाठवला केंद्र सरकारकडे, एकही रुपया कमी नाही केला. पूर्ण 15च्या 15,000 कोटी रुपये तातडीने मान्यता त्याला दिली, मंजूर केले. तुम्ही दावोसला जाऊन आलात. दावोसला जाऊन आल्यामुळे तुमच्या या भेटीगाठींमुळे महाराष्ट्राला खरंच किती परवा आम्ही सहकार मंत्र्यांना पण भेटलो, अमित शहा साहेबांना. त्यांनी वेळ दिली होती. साखर उद्योग आणि त्या क्षेत्रामध्ये लाखो शेतकरी जे काम करतायत ते थोडे अडचणीत त्या उद्योग आला, तर त्याला देखील त्यांनी सपोर्टिव्ह भूमिका घेतली. का? सरकार सकारात्मक सरकार आहे, म्हणून लोकांच्या बद्दल लोकांना देणारं सरकार आहे, लोकांच्या हिताचे निर्णय घेणारं सरकार आहे. म्हणून सहकार क्षेत्रात देखील भरभराट आली पाहिजे, चांगली त्यांना ज्या अडचणी आहेत त्या दूर झाल्या पाहिजे, यासाठी त्यांनी देखील सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला. शेवटी केंद्राशी संबंध चांगले ठेवले तर आपल्या राज्यालाच फायदा होतोय ना. निश्चितच. आम्ही दिल्लीला जातो. अरे दिल्लीला का जातो? काहीतरी मिळवण्यासाठी जातो. इकडे बसून नाही मिळत काय, आपल्याला जायला लागतं, भेटायला लागतं, सगळं करायला लागतं, तेव्हा तर सगळ्या गोष्टी शक्य होतात. केंद्रीय मंत्रिमंडळात आपल्या पक्षाचा कोण प्रतिनिधी असणार आहे का? मंत्रिपद मिळणार आहे का? तुम्ही काय ते दावोसचं म्हणत होता ना आता? नाही, तो विषय झाला. आता मी वेगळ्या विषयावरती आलो. आपण केंद्राच्या विषयावर बोलत होतो. केंद्रामध्ये मंत्रिपद तुम्ही मागितलंय का आणि मिळणार आहे का? नाही, बघा, शेवटी आमची युती आहे. मोदी साहेब आहेत, अमित शहा साहेब आहेत, योग्य तो निर्णय घेतील ते. नक्कीच. सर, असं आहे की किती तुम्ही सकारात्मक ऊर्जा आणली, सकारात्मक काम आणलं, तरी शेवटी राजकारण हे कोणाला चुकलेलं नाहीये. आज महाराष्ट्रामध्ये दावोसच्या बद्दल एक तुम्हाला मी मगाशी आमचे उद्योग मंत्री बोलले असतील त्याच्यावर, दावोस बद्दल. हो, नक्कीच बोलले. दावोसमध्ये देखील एक चांगला अनुभव आम्हाला मिळाला. म्हणजे आमचं महाराष्ट्र पॅव्हिलियन होतं, बाजूला आपलं केंद्र भारत इंडिया पॅव्हिलियन, आपलं इंडिया पॅव्हिलियन होतं. पण एक बघितलं मी की खूप सगळ्यांमध्ये एक उत्सुकता होती, म्हणजे आपल्या देशात आणि महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्याची. खूप लोक भेटले, त्यांनी त्यांच्याबरोबर MOU साईन पण झाले. पण नुसते आकडे वाढवण्यासाठी हे झालेले नाहीत साईन. तर खरंच त्यांना ते सिरियस होते आणि ते बोलत होते की आम्हाला खात्री आहे की आम्हाला मदत मिळेल सरकारकडून. आणि मोदी साहेबांच्या बद्दल देखील मी जाहीर सभेत पण बोललो. काही लोकांनी वक्तव्य केली त्यांच्याबद्दल. एक त्याचाही आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल दावोसमध्ये देखील विविध देशातले लोक आले होते. एक आदराने त्यांचं नाव घेत होते, आपल्या देशाचं आदराने नाव घेत होते आणि एक विश्वास व्यक्त करत होते की आता आम्ही इकडे महाराष्ट्रात देखील आम्ही इन्व्हेस्ट करायला तयार आहोत. चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि आपल्याकडे कनेक्टिव्हिटी, इन्फ्रास्ट्रक्चर, पोटेन्शियल, स्किल्ड मॅनपॉवर सगळं आहे. आणि आम्ही तर मगाशी त्यांनी सांगितलं असेल काय काय आपण त्यांना उद्योग वाढीसाठी देतोय. सर, उद्योजक आपल्या समोर आहेत. मगाशी एक बोलताना एक विषय असा निघाला होता की महाराष्ट्रामध्ये अनेक MIDC येत आहेत, उद्योग येत आहेत, उद्योग तुम्ही आणताय, पण ते उद्योग टिकायला देखील हवेत. कधी कधी काय होतं की स्थानिक पातळीवरती काही राजकारण्यांच्या वेस्टेड इंटरेस्टमुळे
या उद्योगांना कुठे खीळ बसते, त्यांना त्रास दिला जातो की स्थानिक मजूर आमच्याकडूनच घ्या, काही कॉन्ट्रॅक्ट्स आम्हालाही द्या. तर इथे बसलेल्या उद्योजकांना, महाराष्ट्रातल्या उद्योजकांना आपण या निमित्ताने काय आश्वासन द्याल की महाराष्ट्रामध्ये त्यांना सेफ आणि रिलायबल असा बिझनेस करता यायला पाहिजे? बिलकुल. याच्यामध्ये शेवटी उद्योग वाढीसाठी उद्योजकांच्या अडचणी ज्या आहेत, त्यांचे प्रश्न, याला प्राधान्य दिलंच पाहिजे. ते आमचं सरकार देणार बिलकुल. आणि त्याचबरोबर ज्या काही सवलती आहेत त्या देखील आम्ही देणार. आणि स्थानिक पातळीवर कुठेही त्यांना अशी अडचण आली, कोणी त्यांना, आता आमच्याकडे काही तक्रारी येत आहेत, मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी ठरवलेलं आहे, बिलकुल अशा कुठल्याही ठिकाणी उद्योजकांना कोणी त्रास देत असेल तर बिलकुल ते खपून घेतलं जाणार नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. बिलकुल. कोणत्याही पक्षाचा आमदार किंवा नेता कोणी असला असू द्या तरी- ना, कोणीही असू द्या, शेवटी नाही मग अगोदर आणि नंतर मध्ये फरक काय आहे? कारण मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की काही आपल्याच पक्षाचे नेते किंवा आमदार स्थानिक पातळीवर काही दादागिरीची भाषा किंवा काही आक्षेपार्ह भाषा वापरली जाते, ज्यामुळे कधी कधी नामुष्कीची वेळ येते. अशा तुमच्या पक्षाच्या देखील नेत्यांना, आमदारांना तुम्ही काय सांगाल? सगळ्यांनी, शेवटी आपण लोकप्रतिनिधी आहोत. आपण आपल्याकडे येणारे उद्योजक असतील, त्यांना आपण सहकार्य केलं तर तो एक उद्योग असेल, दुसरा करेल, तिसरा करेल. शेवटी पर्यायी राज्याला फायदा होईल, राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होईल, रोजगार मिळेल, स्वयंरोजगार मिळेल. या सगळ्या गोष्टी आहेत ना. त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये आम्ही पूर्ण काळजी घेऊ. नक्कीच आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो सर. येत्या काळामध्ये सगळ्यांचं लक्ष राहिलंय की न्यायालयाचा निकाल काय येतोय आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात, आणि तुम्हाला धनुष्यबाण चिन्ह की ढाल तलवार चिन्ह. बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढे निघालाय. तुम्हाला हा विचार पुढे नेण्यासाठी धनुष्यबाणाचीच गरज आहे का? बघा, एकच आहे याच्यामध्ये, बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय. सरकार स्थापन केलेलं आहे आणि त्यांना अपेक्षित असलेलं सरकारचं कामही या ठिकाणी सुरू आहे. आणि बाळासाहेबांनी त्या वेळेस असं म्हटलं होतं की त्यांची भूमिका जी होती, म्हणजे जसं अयोध्येतलं राम मंदिर असेल, काश्मीरमधला 370 कायदा असेल, हा रद्द करा. तेव्हा भाषणात म्हणाले, मला एक दिवस प्रधानमंत्री करा या देशाचा, मी 370 काश्मीरमधला कलम हटवतो. आज बघा, ते काम मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अमित शाह साहेबांनी 370 राम मंदिराचं काम इकडे मोदी साहेबांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. आणि हे विचार पुढे घेऊन जातं, म्हणून तर आम्ही त्यांच्याबरोबर युती केली. म्हणजे बाळासाहेबांचेच विचार आणि त्यांची भूमिका आणि त्यांचं जे स्वप्न आहे ते आज पूर्ण होताना आम्हाला समाधान वाटतंय. आणि म्हणून यामध्ये आज जे काही आम्ही निर्णय घेतलेला आहे हा लोकांना पटलेला आहे, लोकांना मान्य झाला आहे. म्हणून तर जिकडे आम्ही जातोय तिकडे लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. झालेल्या मागच्या आठवड्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये 7,000 ग्रामपंचायतीपैकी बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला 4,500 सरपंच निवडून आले. मग ग्रामीण भागामध्ये दिला ना उत्स्फूर्त. काही लोक म्हणत आहेत शहरी भागापुरते मर्यादित आम्ही. नाही, लोकांना पाहिजे रिझल्ट, लोकांना पाहिजे निर्णय, लोकहिताचे निर्णय आम्ही घेतो. आमचा काही पर्सनल अजेंडा नाही आहे. आमचा अजेंडा हाच आहे, या राज्याचा सर्वांगीण विकास करणं, या राज्यातल्या प्रत्येकाला न्याय देणं आणि या राज्यातल्या जनतेच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणं, त्यांना चांगले दिवस, समाधानाचे दिवस आले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. उद्योजक वाढले पाहिजे, या सगळ्या ज्या काही इतर घटक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे जे काय होईल, कोर्टाचं तुम्ही म्हणालात, सिम्बॉलचं म्हणालात, लोकशाहीमध्ये काय आहे, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं. आज बहुमताने आम्ही सरकार स्थापन केलंय, कायद्याचं सरकार स्थापन झालंय. लोकशाहीमध्ये मेजॉरिटी महत्त्वाची असते आणि आम्ही जो कारभार करतोय तो लोकहिताचं करतोय. त्यामुळे जे होईल, आमची एवढीच अपेक्षा आहे, मेरिटप्रमाणे निर्णय व्हावा, हीच आमची अपेक्षा आहे. आणि मेरिट आपल्याला माहीत आहे. नक्कीच सर. आणखीन एक शेवटचा प्रश्न याला जोडून घेतो की वारंवार तुम्हाला त्याची अतिशय चीड येते, तुम्ही जाहीरपणे नाराजी पण व्यक्त केलेली आहे की गद्दार गद्दार म्हणू नका. तुम्ही गद्दार कोणाला म्हणता? खरं म्हणजे लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या विचारांना स्वातंत्र्य असतं. तुम्ही तुमचा मार्ग निवडला, तुम्ही तुमच्या विचाराने चाललात आणि आता तुमच्याकडे बहुमत आहे.
तरी देखील एक गद्दार म्हणून एक नॅरेटिव्ह सेट केलं जात आहे. त्याला तुम्ही कसं उत्तर देणार? हे लोकांना नाही उत्तर काय, त्यांच्या आरोपाला मी उत्तर देतच नाही, मी कामानेच उत्तर देतोय. तुम्ही आरोप करत राहा, मी काम करत राहीन. तुम्ही जेवढे आरोप कराल त्याच्या 10 पट आम्ही काम करू. लोकांना हे आवडत नाही. पण अरे, सहानुभूती आम्ही- मिळवण्याचा प्रयत्न करतायत ना समोर. बघा, लोकांना हे आवडलं असतं तर आमच्या बाजूला लोक उभे राहिले नसते, आमच्याकडे पाठ फिरवली असती. आणि ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकांमध्ये निकाल वेगळा लागला असता. येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषदच्या निवडणुका देखील होतीलच. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. मग आम्ही असं म्हणू शकतो, मी त्याच्यावर बघा, माझा स्वभाव नाही आहे की वैयक्तिक पातळीवर आरोप करायचा. मी किती वर्ष काम करतोय, पण मला तुम्ही कधी सांगा, मी कधी कुठल्याही इतर दुसऱ्या पक्षाच्या, विरोधी पक्षाच्या नेत्यावर कधी आरोप केले? मी आरोपाला उत्तर पण देण्याचं टाळतो. मग आम्ही असं म्हणू शकतो, तुम्ही आम्हाला गद्दार म्हणताय. मग जर तुम्ही लोकांशीच गद्दारी केली 2019ला, असं म्हणू शकतो. लोकांनी तुम्हाला निवडून दिलं शिवसेना भाजप युती म्हणून, बाळासाहेबांचा फोटो लावला, मोदी साहेबांचा फोटो लावला आणि मतं मागितली. लोकांच्या मनामध्ये काय होतं? शिवसेना भाजपचं सरकार स्थापन होईल. मग आम्ही हे म्हणू शकतो ना. मग ह्याच्यामध्ये मतदारांच्या बरोबर विश्वासघात केला कोणी? तुम्ही का आम्ही तर गेल्या 6 महिन्यापूर्वी लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं, म्हणून तर लोक खुश आहेत. त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप लोकांना आवडत नाहीत. आणि खरं म्हणजे तुमच्या या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून या राज्यातल्या लोकांना काय पाहिजे? आमच्यासाठी काय निर्णय घेताय ते सांगा. त्यांना आरोप प्रत्यारोपामध्ये रस नाही आहे. तुम्ही जर रोजची भांडणं तुम्ही दाखवत बसलात ना, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एखादा प्रकल्प दाखवा जो लोकांच्या हिताचा आहे, सीलिंगचं दाखवा, तुम्ही शिवडी न्हावाशेवा दाखवा, त्याचा फायदा किती आहे तो दाखवा, तुम्हाला बघणारे लोक तुमच्या 10-50 पटीने वाढतील दर्शक. नक्कीच सर. तुमच्या पुढच्या कार्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही म्हणालात तसंच आहे की शेवटी महाराष्ट्रातल्या लोकांना, गोरगरीब लोकांना या आरोपांनी काही पोट भरणार नाही. इन्फ्रास्ट्रक्चर काय मिळते, त्यांच्या ताटामध्ये काय एक्स्ट्रा मिळणार आहे हे त्यांना हवंय. त्यांना काय मिळणार आहे ते बघतात लोक. आणि लोकाभिमुख मुख्यमंत्री ज्यांना हवाय, जो लोकांसाठी निर्णय घेईल. मी तर पूर्ण 24 तास अवेलेबल आहे. नक्कीच. आणि तुमच्यासारखा मुख्यमंत्री मिळालाय. आता आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या तुम्ही निश्चित पूर्ण कराल अशी आमची खात्री आहे. अनेक उद्योजक आपल्या समोर आहेत. या काही उद्योजकांचा आपण सन्मान करतोय आपल्या हस्ते. आणि उद्योगरत्न पुरस्कार आपण रत्न देऊया. पुरस्कार हा जो दिलेला आहे, खरं म्हणजे एक चांगला उपक्रम आहे. शेवटी हे उद्योजक जे आहेत हे राज्याची प्रगती, राज्याला दिशा देण्याचं, देशाला दिशा देण्याचं काम करतात. नक्कीच. हजारो लाखो लोकांना रोजगार देतात, त्यांची कुटुंब चालवण्याचा सहकार्य करतात. ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्याच्या मागे आपलं न्यूज 18 लोकमत जे आहे ते उभं राहिलेलं आहे. आपण सन्मान केलेला आहे. आजचा हा कार्यक्रम त्यासाठी आयोजित केल्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. याच्यामुळे उद्योजक वाढतील, त्यांना प्रेरणा मिळेल आणि पर्यायी राज्याचा फायदा होईल. नक्कीच.